संपूर्ण गौतम बुद्ध वंदना भाग 18वा पाली व मराठीमध्ये। जीन पंजर सुक्त। जीन पंजर सुक्त तथागताची शक्तिशाली कवच गाथा आहे। जीन पंजर सुक्त दक्षतापूर्वक घेतल्याने मनुष्य सर्व विघ्नातून सर्व रागादी शत्रूपासून मुक्त होतो। माणसास बुद्ध शक्तीचे ज्ञान प्राप्त होते। मनुष्य सुखी होतो। जीन पंजर सुक्त। जयासन गता वीरा जेत्वा मारं सवाहिनी सतु सच्चामतर संगये पीविंसु नरा सभा। ज्या श्रेष्ठ वीर पुरुषाने तथागताने विजयी होणाऱ्या अफाट चतुरंगिनी सेनेसह आलेल्या माराला जिंकून 4 आर्यसत्याच्या रसाचे पान केले। तनहंकारादयो बुद्धा 28 नायका सब्बे पती ठीठथा तुह्यं मध्यकेते मुनिसरा। तनहंकार इत्यादी बुद्ध नायक ते सर्वच मुनिश्रेष्ठ आपल्या शिरी प्रतिष्ठित होते। शिरे पती ठिठ्ठा बुद्धा धम्मोच तव लोचणे संगोपटी ठिठ्ठो तुह्यं उरे सब्ब गुणाय करो। शिरावर बुद्ध आणि डोळ्यात धम्म प्रतिष्ठित होता। सर्व गुणांचा आगार संघ हृदयात विराजमान झाला होता। हृदय अणुरुद्धोच सारीपुत्तोच दक्षिणे कोंडयो पीठीठ वाकस्मिंग मोगलाणोसी वामके। छातीवर डाव्या बाजूस अनुरुद्ध होते आणि उजव्या बाजूस सारीपुत्र होते। पाठीवर डाव्या बाजूस महामोग्गलायन होते आणि उजव्या बाजूस कौंडिन्य विराजमान झालेले होते।
दक्षिणे सवणे तुह्यंग अहो आनंद राहुला कस पोच महानाम उभोंसु वाम सोतके तुमच्या डाव्या कानात काश्यप आणि महानाम हे दोघे विराजलेले होते, तर उजव्या कानात आनंद आणि राहुल विराजमान झाले होते. केसंते पीठिष्ठ भागस्मिंग सूर्यो वियपंभकरो निसिन्नो सिरी संपन्नो सोभितो मुनी पुंगवो. पाठीवर केसांच्या अग्रभागावर सूर्याप्रमाणे तेजायमान रूपश्री संपन्न श्रेष्ठ मुनी शोभित विराजमान झाले होते. कुमार कस्सपो नामा महेशी चित्रवादको सोतुह्यंग वदने नीचंग पतिष्ठासी गुणाकरो. विचित्र धर्म कथिक धर्माचे गूढ सोयीस्कर रीतीने उकलून सांगणारे अनंत गुणांचे आगार महर्षी कुमार काश्यप हे तुमच्या मुखात नित्य प्रतिष्ठित होते. पुन्नो अंगुली मालोच उपाली नंद शिवली थेरा पयच इमे जाता ललाटे तिलका तव. पूर्ण अंगुलीमाल उपाली नंद आणि शिवली हे पाचही स्थवीर तुमच्या ललाटावर तिलकाप्रमाणे विराजलेले होते. सेसासीती महाथेरा विजिता जिन सावका जलंता शील तेजेणा अंग मंगेसु संठिता. बाकी भगवान बुद्धाचे शिष्य 80 मास्थवीर शील तेजाने चमकत असता तुमच्या अंगोपांगी प्रतिष्ठित झालेले होते. रतनं पुरतो आसी
दक्षिणे मेत सुतक धजंग पच्छतो आसी वामे अंगुली मालक समोर डाव्या बाजूस रतनसुत होते आणि उजव्या बाजूस मेतसुत होते. मागे डाव्या बाजूस अंगुलीमाल सुत होते तर उजव्या बाजूस धजग सुत होते. खंध मोर परितयचा आटा नाटिय सुतक आकाश छंदनासी शेषा पाकार सईता खंध आणि मोर परित्राण त्याचप्रमाणे आटा नाटीय सुत आकाशात छत्रासमान होते. बाकीचे सुत प्राकाराच्या रूपात होते. जीर्णाना बल संयुक्ते धम्मापाकार लंकते वसतो ते चतु किस्सेण सदा संबुद्ध पंजरे बुद्ध शासनाच्या बळाने संपन्न धम्माच्या प्राकाराने सुशोभित चार कार्यामुळे सदैव संबुद्धाच्या शरीरात वास करतात. वात पीतादी सज्जाता बाईरज्जतु पद्दवा असेसा विलयं यन्तु अनंत गुण तेजसा वात पित्त इत्यादीपासून उत्पन्न होणारे आतील आणि बाहेरील सर्व उपद्रव अनंत गुणांच्या तेजाने सर्वथा नाश पावत. जीना पंजरा मज्जा ठंग विहरंतंग महीतले सदा पालेन्तु त्वंग सब्बेते महापुरी सासभा. पृथ्वी तलावर बुद्ध शरीरात वास करून विचार करीत असता ते सर्वच श्रेष्ठ महापुरुष सदैव तुमचे पालन करोत. इच्चेव मच्चन्त कतो सुरखो जीनाणो भावेण जित्तूप
पद्दवो बुद्धानो भावेण हतारी संघो चरासी सधम्मानो भाव पालितो. याप्रमाणे सर्वतोपरी अत्यंत सुरक्षित होऊन बुद्धाच्या प्रतापाने सर्व रागादी शत्रूचा नाश करून बुद्धाच्या प्रतापाने पल्लवित होऊन निर्भयपूर्वक विचरण करा. इत्येव मच्चन्तकतो सुरक्षो जीर्णाणो भावेण जितुपपद्दवो धम्माणानो भावेण हतारी संघो चरासी सधम्मानो भाव पालितो. याप्रमाणे सर्वतोपरी अत्यंत सुरक्षित होऊन धम्माच्या प्रतापाने सर्व रागादी शत्रूचा नाश करून बुद्धाच्या प्रतापाने पल्लवित होऊन निर्भयपूर्वक विचरण करा. इत्येव मच्चन्तकतो सुरक्षो जीर्णाणो भावेण जितुपपद्दवो संघाणो भावेण हतारी संघो चरासी सधम्मानो भाव पालितो. याप्रमाणे सर्वतोपरी अत्यंत सुरक्षित होऊन संघाच्या प्रतापाने सर्व रागादी शत्रूचा नाश करून बुद्धाच्या प्रतापाने पल्लवित होऊन निर्भयपूर्वक विचरण करा. सधम्मापकार परीक्षितोऽपि अठ्ठारिया अठ्ठदिसासु होन्ति यत्थान्तरे अठ्ठनाथा भवन्ति उद्धं विताणं वजिनाठीताते. सधम्माच्या प्राकाराचे वेष्टन असून देखील 8 दिशांना 8 आर्य म्हणजे श्रेष्ठ पुरुष वास करतात. त्यातल्या त्यात 8 नाथ म्हणजे धुरीन स्वामी देखील असतात. वितांना म्हणजेच ढगांना समानवर ते बुद्ध स्थानापन्न झाले आहेत. सब्बाव मंगलमुपद्दव दुन्नीमितंग सब्बीती रोग घतोसमसेसणि
निंदा सपंतराय भय दुसुपीण कंता बुद्धाणो भाव पवरेण पयातोण संग सर्व अपशकुन उपद्रव वाईट निमित्त आणि भय रोग ग्रह दोष आणि सर्वच प्रकारच्या निंदा सर्व विघ्न बाधा त्याचप्रमाणे वाईट आणि अप्रिय स्वप्न हे सर्व बुद्धाच्या प्रतापाने नाश पावत संभाव मंगल मुपद्दव दुर्निमित्तंग सबीती रोग दोष मसेस निंदा सबंतराय भय दुसुपीण कंता धम्माणो भाव पवरेण पयातोण संग सर्व अपशकुन उपद्रव वाईट निमित्त आणि भय रोग ग्रह दोष आणि सर्वच प्रकारच्या निंदा सर्व विघ्न बाधा त्याचप्रमाणे वाईट आणि अप्रिय स्वप्न हे धम्माच्या प्रतापाने नाश पावत संभाव मंगल मुपद्दव दुर्निमित्तंग सबीती रोग दोष मसेस निंदा सबंतराय भय दुसुपीण कंता संगाणो भाव पवरेण पयातोण संग सर्व अपशकुन उपद्रव वाईट निमित्त आणि भय रोग ग्रह दोष आणि सर्वच प्रकारच्या निंदा सर्व विघ्न बाधा त्याचप्रमाणे वाईट आणि अप्रिय स्वप्न हे सर्व संगाच्या प्रतापाने नाश पावत साधु साधु साधु